सो थ्रिल फॅक्टरीचे आमचे सगळे ॲडव्हेंचर्स कंप्लीट झालेले आहेत. त्यांनी आम्हाला आमच्याच रूमवरून पिकअप केलं होतं, तिथंच ड्रॉप केलं आणि त्यांचं ऑफिस पण त्याच एरियामध्ये होतं. ओके, म्हणजे आम्ही अशा एरियामध्ये रूम घेतलं आहे, तपोवन एरियामध्ये. ती सगळं एकाच ठिकाणी होतं. आता आम्ही इथून जाणार आहोत स्कायमॅक्स लॉन्चमध्ये, जे की इथून फक्त 300 मीटरवरच आहे. आणि मग तिथून आम्ही जमिनीपासून नियर अबाउट 100 मीटर्स उंचीवर बसून क्रेनच्या साहाय्यानं एक काइंड ऑफ त्याने प्लॅटफॉर्म तयार केलेला असतो, त्याच्यावर बसून आम्हाला जेवण वगैरे करायचं आहे. बेस्ट एक्सपिरियन्स आहे. ते सुद्धा कसं असेल काय नाही त्याचा व्हिडिओ वगैरे सुद्धा मी तुम्हाला शो करतो. सो आता आम्ही आलेलो आहोत स्कायमॅक्स लॉन्चला, जिथं बसून आम्हाला आजचं डिनर वगैरे करायचं आहे. ओके, भूक तर सॉलिड वगैरे लागलेली आहे, तरी पण चेक करूयात कसं होणार आहे काय नाही. सो स्कायमॅक्स लॉन्चमध्ये जेवण करण्याच्या अगोदर किंवा ते एक्सपिरियन्स घेण्याच्या अगोदर एक छोटंसं डॉक्युमेंट असतं. त्या डॉक्युमेंटमध्ये इनडायरेक्टली सर्व गोष्टी लिहिलेल्या असतात की जर काही इफ इन केस काही दुर्घटना घडली तर त्याच्यासाठी सर्व सुविधा आपण कुणी राहणार नाही. तसं काय होत नाही आहे, तर जस्ट ते त्यांच्या सेफ्टीसाठी लिहित असतात. ओके, इनका भी लिखना पडेगा. दुसरा पण मी लिहिते ना माझं. हा लिही ना. सो आता जे रायटिंग प्रोसेस आहे ते कंप्लीट झालेली आहे. सो एक बेस्ट पार्ट आणि वर्स्ट पार्ट असा आहे. बेस्ट पार्ट असा आहे की आम्ही दोघंच आहोत. वर्स्ट पार्ट असा आहे काय झालं तर दोघालाच होणार आहे. ओके, चलो. भैया आपल्या सोबत आहेत. हां, सो आम्ही आता स्कायमॅक्स लॉन्चला आलेलो आहोत. थोड्या वेळात आमचा जो लॉन्च आहे, हा जो प्लॅटफॉर्म आहे तो थोड्या वेळात वर जाईल. 5:30 टायमिंग आहे. 1 तासाचा आम्हाला वेळ आहे. 5:30 ते 6:30 हा बेस्ट टाईम आहे. जस्ट बिकॉज इकडे बघू शकता सनसेटचं व्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल, बरोबर आहे. आणि त्याचबरोबर नाईट व्ह्यूसुद्धा पाहायला मिळेल. म्हणजे एक तीर दोन शिकार, सनसेट पण मिळेल, इव्हिनिंग टाईम पण मिळेल आणि नाईट टाईम पण मिळेल. आणि माझ्या बॅक साईडला बघू शकता इकडं तुम्हाला एक प्रॉपर्टी दिसेल, डिवाइन रिसॉर्ट. या रिसॉर्टमध्ये फक्त आणि फक्त फॉरेनर्स येतात, इंडियन लोक कमी आहेत. इकडे बघू शकता या साईडला यांनी असं एक चेसचं प्लॅटफॉर्म वगैरे केलेलं आहे इथं, राईट. आणि जर तुम्ही इकडे येतात या प्लॅटफॉर्मच्या या साईडला इकडे कमा, तर तिथून तुम्हाला मिळेल ब्युटिफुल व्ह्यू ऑफ गंगा रिव्हर. गंगा रिव्हरचं तुम्हाला एकदम क्लास व्ह्यू तुम्हाला इथून मिळेल. बघू शकता इकडे, राईट. या साईडला आणि इकडून थोडंसं पुढे गेल्यानंतर तो जो ब्रिज तुम्हाला दिसत आहे, ओके, मी झूम करून तुम्हाला शो करेल, तो आहे लक्ष्मण झुला. आणि तिथंच आहे परमार्थ निकेतन. ओके, परमार्थ निकेतनला आपल्याला सुद्धा जायचं आहे. हा एकदम बेस्ट व्ह्यू आहे. या व्ह्यूची बरोबरी काहीच होऊ शकत नाही, राईट. सो मी आणि रुद्राणी आम्ही बेस्ट टाईम स्पेंड करत आहोत. हा आमच्या लाईफमधला सर्वात बेस्ट टाईम आहे. तुम्ही सुद्धा ऋषिकेशला येऊ तुमच्या पार्टनरसोबत, तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबत चांगला टाईम स्पेंड करू शकता. So as I say earlier, बेस्ट पार्ट आणि वर्स्ट पार्ट. बेस्ट पार्ट आम्ही दोघंच आहोत, वर्स्ट पार्ट सुद्धा दोघंच आहोत. बेस्ट पार्ट कोणाचं डिस्टर्ब नाही, वर्स्ट पार्ट काय झालं तर चुकांना नसेल. ओके भाऊ, तुझ्या हातामध्ये सगळं आहे. ओके, क्रेन ऑपरेटर, काही झालं तर तू मरतोस. ओके, आता हे हळूहळू वर जात आहे. ये ऊपर जाएगा. ऑलरेडी तर सनसेट झालंच यार. सन तर आम्ही वर जाण्याच्या अगोदरच सेट होऊन गेलं. आणि अशा प्रकारे मॅडमचा मूड ऑफ झाला. सो भाई आता हे हळूहळू वर जात आहे. ओके, ये ऊपर लेके जाएगा. एकदम क्लास. भीती वाटायली बंजीला, भीती वाटली नाही, ह्याला काय वाटते तुला? काहीच होणार नाही आपल्याला, टेन्शन घेऊ नकोस.
सर जे आहेत वेलकम ड्रिंक तयार करायचं आमच्यासाठी. फर्स्ट वेलकम ड्रिंक व्हर्जिन मोहितो. ओके, लेट्स चेक इट आउट की कसा असेल काय नाही ते. बाकी सांगायची गरज नाही, तुम्ही स्मार्ट आहात. ओके, आमच्या एक्सप्रेशनवरूनच तुम्ही ओळखू शकता की टेस्ट कशी आहे. सो थोडं गाण्याचा आवाज आम्ही कमी करायला सांगितलेला आहे माईकचं वगैरे इश्यूमुळं आणि आमचा आवाज यावामुळं. सो हवा खूप मोठ्या प्रमाणावर हवा चालत आहे आणि हे थोडंसं जो प्लॅटफॉर्म आहे ना हालत आहे. तर मी त्यांना विचारलं की सर काही प्रॉब्लेम होणार नाही. तरी म्हटले कशाला आला असतो ते वाटत असं. तर म्हटलं की नाही काय प्रॉब्लेम होत नाही आहे, बिंदास. ओके, सो नेक्स्ट स्टार्टर आलेला आहे. सो फर्स्ट स्टार्टर आलेला आहे, त्याच्यामध्ये पनीर चिल्ली आहे. ओके, ट्राय करूया टेस्ट कशी आहे पनीर चिल्लीची. नाही असं नाही बरं, ते फूड रिव्ह्यूवाले करतात उगं म्हणून काय बी म्हणून हॅ हू करायचं. ॲक्च्युअलमध्ये पनीर चांगलं आहे. हां, आणि पनीर सॉफ्ट पण आहे. या डिशमधलं तिसरं आयटम आहे हरा भरा कबाब. अशा पद्धतीचं कबाब. आपल्याकडे असे साबुदाणा वडे असतात काइंड ऑफ. एक वेळेस सॉस सोबत ट्राय करा. हरा भरा कबाब सॉलिड आहे. या स्कायलॉनची जे सिटिंग कॅपॅसिटी आहे ते 24 आहे. म्हणजे जर दोन ऑपोजिट साईडला बघले तर 3 आणि 3 6 आणि आडव्यामध्ये बघितले 9 2 18 जण बसू शकतात. तर याच्यामध्ये जर तुम्हाला बर्थडे पार्टीला यायचं असेल तर तुम्ही एकदाच बुकिंग करू शकता आणि जे फूड तुम्हाला पाहिजे ते करू शकता. ओके, बट तुम्ही जर फक्त आणि फक्त 2-3च मेंबर असाल मग त्यांनी जे फूड सर्व करतील ते तुम्हाला द्यावं लागेल. ॲक्च्युली इथं वरच्या साईडला असं काही गॅस वगैरे असं काहीच नाही आहे. फूड जे आहे ते खाली यांचं रेस्टॉरंट आहे, तिथूनच प्रिपेअर वरून येतं. गरमच्या बॉक्समध्ये वगैरे ते आणतात आणि मग स्टेप बाय स्टेप एक सर्व करतात. सुरुवातीला वेलकम ड्रिंक दिलं 5पैकी 1 स्टार्स. स्टार्टर्स जे दिलं त्याच्यामध्ये ग्रीन चटणी आणि मिंटची जी चटणी होती आणि टमाटो सॉस होता. अँड त्याच्यानंतर 3 प्रकारचे स्टार्टरचे आयटम्स होते. त्याला 5 आउट ऑफ 4 स्टार्स, कारण ते एकदमच चांगलं होतं, खराब वगैरे नाही. ओके, बट भारी एक्सपिरियन्स आहे, एकदम क्लास एक्सपिरियन्स आहे. आणि आम्ही मुद्दामून टायमिंग निवडलं 5:30 ते 6:30चा, जेणेकरून आम्हाला सनसेट पण दिसेल आणि नाईट व्ह्यू पण एक्सप्लोअर करता येईल. जे की बोथ आता सनसेट आणि नाईट व्ह्यू दोन्ही पण येत आहे. जसे की तुम्ही चेक करू शकता आमच्या मागच्या साईडला पूर्ण ऋषिकेश सिटी इथे तुम्हाला दिसत असेल. राईट, असं मागच्या साईडला दाखवतो हे व्ह्यू, पूर्ण नदीचं व्ह्यू तुम्ही इथं बघू शकता. ओके, सो स्टार्टर्स नंतर मेन कोर्स मध्ये व्हेज बिर्याणी, रायता आणि पापड. ओके, डन. आय होप टेस्ट चांगला असायला पाहिजे. मी एक्सपेक्ट करत होतो की प्रॉपर मेन कोर्स असेल, म्हणजे भाजी, तंदूर रोटी किंवा नान वगैरे असेल. बट बिर्याणी खरंच चांगली आहे, पैसा वसूल आहे.
हा व्हिडिओ बघून जे जे चारधाम यात्रेला जातील ऋषिकेशला नक्की स्टे करतील. फुल पैसा वसूल आहे, नक्की ऋषिकेशला थांबायचं. पण प्राइस पण त्याच्या मनाने जास्त आहे. हा प्राईस जास्त आहे. नाही जर तुम्हाला अर्धा घंटा थांबायचं असेल तर अराउंड 1250 रुपये आहेत. ओके, डिस्काउंट काढून. आमचं 1 तासाचं होतं 5:30 ते 6:30. एका पर हेडसाठी 2550. त्याच्यामध्ये वेलकम ड्रिंक, स्टार्टर आणि जेवण. त्यानंतर शेवटी मे बी थोडंफार आईस्क्रीम बिस्क्रीम असेल द्यायला पाहिजे, जामून बिमून असेल द्यायला पाहिजे, नसेल तर मग काही कामाचं नाही. ॲक्च्युली 18 तारखेला रुद्राणीचा वाढदिवस होता आणि ते दिवस पूर्ण ट्रॅव्हलमध्ये गेला. तो माहीतच असेल तुम्हाला की आम्ही गंगोत्रीवरून केदारनाथला वगैरे येत होतो. बट तिला मी आत्ता बोलत होतो की 18 ऑक्टोबरला नाही झालं तर झालं. आज 24 ऑक्टोबरला तो दिवस आलेला आहे. जे सर्व गोष्टी आपण 18 ऑक्टोबरला करणार होतो ते 24 ऑक्टोबरला. सो इथंच मी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं हवेमध्ये रुद्राणी मॅडमला हे पापड देऊन वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा देतो. मॅम हॅपी बर्थडे टू यू. पापड खावा, ऐश करो. सो बिर्याणी नंतर लास्ट डेझर्ट आहे. डेझर्टमध्ये कंप्लीट करू आपण. जामून नाही, बिर्याणी खाल्लं ना आपण. थोडं बिर्याणीमध्ये आता खूप काही गोष्टी होत्या. व्हेज बिर्याणी. रायता हां, वगैरे सुद्धा फिनिश नाही केलो. बट जामून कसं सोडणार नाही मला एवढं. अरे जामून कसं सोडलं? अरे वा, जामून सोडलं तर मग काहीच होत राहिले आपलं. ओपन चांगला असायला पाहिजे, रेडीमेड असता कामा नाही. तर आज 24 ऑक्टोबर आजच्या सर्व ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत. सर्व ॲडव्हेंचर झालेले आहेत, राईट. प्लस आत्ता स्कायमॅक्स लॉन्चमध्ये जेवणसुद्धा झालेलं आहे. सो आजचा दिवस आम्ही इथंच रॅपअप करूयात रुद्राणी मॅडमची ऋषिकेशची स्पेशल कुल्फी खाऊन. ओके, आणि मग उद्या बॅक टू वर्ड आमची जर्नी चालू होईल. ऋषिकेशवरून डेहराडूनवरून हैदराबाद आणि हैदराबादवरून घरी, म्हणजे आपल्या लाडक्या देगलूर. ओके, चलो.